हाय गुड मॉर्निंग मंडळी. सर्व कशी आहात? सर्व मस्त मजेत ना? मी पण मस्त. आमची झाली सकाळ उशिरात, 9:30 वाजलेत. मी तोंड धुतली आणि व्हिडिओ शूट करायला घेतला आणि नमनला उठवली. जबरदस्तीने उठत नव्हता. मावशीकडे असला ना सकाळी 7 वाजता उठतो. तेच ब्लॅकमेल करून उठवलं त्याला, नाही तर उठला नसता तो. आणि त्याला पाठवते दूध आणायला. आणि माझं हे बघा भांडी वगैरे रात्रीची घासलेले सर्व हाय हे. आणि 2 प्लेट होतं. मी रात्री जेवण तशीच झोपली. कारण तुम्हाला सांगते काय, नमन बघा दूध आणायला चाललंय. ते पण रडत रडत. नमन पिशवी नको. हा ठीक आहे. हे बघा मॉर्निंगचा लुक. मॉर्निंग काय झाली अर्धी, 9:30 वाजले. हे बघा अप्पू झोपला. नमनला उठवली, ते दूध आणायला पाठवलं. आणि हे सगळं आहे ना रात्री काय झालं माहितीये, कपडे धुत होती. कपडे धुतले, ब्लँकेट वॉश केला, मशीनमध्ये टाकून झालं सगळं. तर आहे ना अप्पूच्या पोटात खूप दुखत होता. मग ते मी हे सगळं टाकलं आणि त्याला जाऊन लक्ष दिलं, बघितलं. त्याला जरा औषध वगैरे दिलं. हे बघा सगळं पसारा कसा पडलाय हे बघू शकता. हे बघा. आणि तुम्हाला वाटेल हे बघा काल संध्याकाळी दिवाबत्ती केलेलं ते अजून चालू आहे. उलट ते अजून ते हे जास्त झाले वात उजड. आता काय नमन दूध आणायला गेलाय. आधी दूध गरम करून आणि आधी चाय प्यायचे. चाय पिल्याशिवाय सगळं काम सुचणारच नाही मला. आणि अजून माझी बहीण फोन केलेली, एवढं हे करते ना, ये ग बाई ये ग बाई ये ग बाई. मी बोली मी नाही येणार बाबा, सुट्टी आहे. तर पोरांना कारण 10वीची एक्झाम चालू आहे ना, त्याच्यामुळे आहे ना सुट्टी दिली. तर सुट्टीमुळं मी बोलले आराम तरी करूया ना, इथे काहीतरी कामं तरी होईल. बस इथे जाऊ. आणि सासू सासरे काय विचार करणार ना सारखं सारखं गेल्यावर. तिला पण कळत नाही ना थोडं. आणि पोरं रील्स करतील म्हणून तिला ते तरी होईल म्हणून. पण इथे पण आपलं बघितलं पाहिजे आणि तिचं पण बघितलं पाहिजे. सासू सासरे काय विचार करणार काय म्हणून. मंडळी हे बघा दूध तापत ठेवलंय. 1 लिटर दूध एकदाच गरम करते ह्याच्यामध्ये टाकून आणि चाय ठेवलंय. मी नमनला बोलत होती जा रे बाबा दूध घेऊन ये म्हणून. तो दूधच आणलं नव्हतं. आणि सकाळी सकाळी उठून आहे ना, मला खरंच सांगते झोपेतून उठल्यानंतर मला ब्रश करून फ्रेशअप होऊन आधी चाय लागतो. म्हणजे पाणी वगैरे पिते असं नाही. जर बोलत असेल ते पण की आहे ना उठल्यासारखं चाय पिते की काय, असं काय नाही. पाणी पण पिते आधी. पाणी प्यायल्यानंतर 5 मिनिटं झाल्यानंतर चाय ठेवते. म्हणजे तिथे पाणी प्यायला बसते आणि इथे चाय ठेवते. चाय ठेवून मग कालची मसूरची आमटी होती बघा, इकडे गरम करून ठेवली ते आताशी. आणि नमन आलाय बघा इथे ब्रश करून. कुठे गेलास रे? तुला सांगून ठेवते ना की दूध आणत जा लवकर उठून म्हणून. लवकर उठून नाही तर मी आदल्या दिवशी आणून ठेव बोलते ना. दूध आणायला 50 मीटर मॅरेथॉन करून जावं ना. बघितलं 50 मीटर एवढे जवळचं जवळ वॉकेबल डिस्टन्स आहे खाली. आणि बोलतो 50 मीटर आहे. मूर्ख, कळत नाही तुला? पण थोडे मोठे करायला येतात. चला भेटू चाय पिताना आपण. झाली माझी चाय. या तुम्ही पण चाय प्यायला मंडळी. हे बघा चायची तलफ काय माहिती नाही मला. जे येते ती मी बोलते. माझ्या मराठीला इग्नोर करा. जेवढं समजते समजून घ्या, जे समजत नाही सोडून टाका. हे बघा आमचं दोघांचं चाय, गरम गरम चाय. अप्पू उठला की नाही अप्पूसाठीला ह्याची चाय, ते टोस्ट खाण्यासाठी, हे आमच्यासाठी. ओके चला मंडळी टोस्ट. हे बघा माझी मावशीची सूनबाई आलेली ना, काय लागते भाऊजाई आलेली. ती घेऊन आलेली. त्यांची ना मोठी बेकरी आहे. ब्रेड घेऊन आलेली, रस घेऊन आलेली आणि एक गुड्डे बिस्किट घेऊन आलेली, चॉकलेट घेऊन आलेली. शिवरात्रीच्या दिवशी आलेली ती. ते पण आहे ना रस्क म्हणजे इथल्या भाषामध्ये रस्क बोलतो, आपल्या मुंबईच्या भाषेमध्ये टोस्ट बोलतो. पण एवढी छान आहे ना, खरंच सांगते मुंबईच्या पेक्षा टोस्ट पेक्षा पण मला खूप आवडली. चला तर एन्जॉय करूया चाय आणि टोस्ट. मंडळी आता उठून आले झोपेतून आणि बोलते मला फोन दे. म्हणजे चिच्ची करेन तुला फोन दिला असता. देते थांब. चला ह्याला पण जरा आता पाणी वगैरे पाचते आणि चाय देते. ह्याला आहे ना चाय बरोबर टोस्ट आवडतो खूप. तर देते. बाय कर. बाय. काय मम्मा? काय पिऊ अप्पू? चाय.
काय अपू? चाय पी. तू पिला चाय? पिला. हम्म. तांदळाच्या तसुरा. इथं मी पिलं. तू पिला चाय? अरे वा. चाय बरं काय खाल्ला अपू तू? टोस्ट खाल्लं. टोस्ट खाल्लास? टोस्ट चांगलं होतं चाय बरं. चांगलं वाटतं. हं. माझ्या केवढं का नाही पण त्याच्यामध्ये टोस्टचे सर्व पावडर पडलं ना त्यालाच घाणे ठेवते. तू का पावलं घातलं? मी घातलं नाही, टोस्ट मध्ये ते पावडर होतं ना, असं ते डिप करून खात होता बा त्यालाच. चला मंडळी, सर्व उचलून हांतुना वगैरे उचलून ठेवूया, कारण आमचं नमन तर उचलत नाही, हे काम मलाच करावं लागतो. काय करायचं? जेव्हा मी घरी जातो ना तेव्हा मी उचलतो. आता मी नाही उचलत आहे, कारण की मी आता जस्ट चाय पिऊन आणि ते नाश्ता करून आलोय, म्हणून नाही उचलत आहे. मम्मीने लगेच इकडे येऊन चादर हातात घेतलं आणि बोल व्हिडिओ काढ, आणि आता माझी बेइज्जती करते. बेइज्जती काय बेइज्जती. चला अंथरुण वगैरे उचलूया, भेटूया नंतर आपण. चाय काय आपण जोरान बोलावर. मी चाय पिवा. हा, तू बी चाय पिव, मी बी चाय पिवा. आणि काय आपण एवढं स्मार्ट काय आहे आपण तो? आपण कपडा सुकवायला जायचे, मग कपडे नाही ब्लँकेट सुकवायला जायचे वरती. चला सरक ये ना, मग तोडलास चल खाली घालू म्हणजे काय तोडला? अय्यप्पा, तोडू सोडला अपू. थांब हळूच्या इथं अपू आहे मध्ये. हळूच्या बोलत तर ऐकत नाही अपू आहे मध्ये. सायकल कटलाय मध्ये, हळूच्या बोलत तर ऐकत नाही. आता कपडे सुकवून झाली आणि आता सर्व मशीन साईडला ठेवते, उचलून नाही सरकव. काय बोलला असं? सर्व लेकर आज धरिंगेन असं गेम खेळते, ते मी आज धरिंगेन असा कॅमेरा पकडतो. आणि काय चांगला उदाहरण म्हणलं तर टेस्ट करावं चांगलं काम. आणि तुम्ही बघत असाल की माझी पॅन्ट आणि ना टी शर्ट आहे, जे मी मेडिटेशनसाठीच फक्त वापरते. आणि मेडिटेशन करताना मी कंपल्सरी हेच कपडे घालते मॅक्सीवरती, कारण मेडिटेशन करता येत नाही म्हणून. त्याच्यामध्ये माझा योगा पण असतो ना, म्हणून. आमचा अप्पू आहे ना, इथे एवढं पसारा करून ठेवतो ना, चेअर काढ, गाड्या काढ, चपला काढ, सगळं काय ना काय त्याचा पसारा चालूच असतो रोजचा. आणि हे मी ना रोजचं शिडी झाडू मारत असते, पण आता मारत नाही, कारण तिथे समोर आहे ना बांधणं काम चालू आहे त्याच्यामुळे. आणि तिथून माती एवढं धूळ वगैरे खूप येतात, काय कसं काय येतात माहिती नाही. पण हे बघा एवढं माती जमा झाली आहे ना, तरी वीकली मी 3 वेळा करते, साफते, तरीसुद्धा भरपूर. आता मी नाही करत, कारण पहिला रोजची करायची, पण आता तसं नाही करत, कारण तिथे काम चालू आहे तर मतलब नाही ना करून, म्हणून मी काय ते एवढं करत नाही. आणि पहिला आम्ही आहे ना इथे बाहेर कसं काय आहे ना सगळं रोजचं धुवायची, म्हणजे आता पण धुते, असं नाही की नाही धुत म्हणून. पण पहिलं बाहेर आम्ही चटई टाकून मस्त बसायचो आणि चायची मजा घ्यायचो. आणि तिथे बसून नमन अभ्यास करायचा, चटई टाकायची ना त्याच्यावरती बसून नमन अभ्यास करायचा, अप्पू खेळायचा, टॉयस वगैरे आणून तिथे टाकून पसारा करून खेळायचा. पण आता बसत नाही, कारण किती साफ केलं तरी आहे ना, तुम्ही सकाळी करा आणि संध्याकाळी पण नाही, म्हणजे दुपारपर्यंत अर्धा माती वगैरे असं हे पायाला वगैरे खूप हे चिटकलेलं असतो म्हणून. आणि हे माझे प्लांट बघतायत ना, हे माझे मुंबईचे प्लांट्स आहेत.
काही इथे मी घेतलेलं नाही आहे. त्याच्यामधलं एक तुळस आहे माझं, जे मुंबईची आहे. आणि मूवर्स अँड पॅकर्समध्ये ना एक हफ्ता तरी काहीतरी ते होतं. तरी एक तुळशीची काडी म्हणजे हिरवं जी हिरवस आहे, तुम्हाला कधीतरी दाखवते म्हणजे त्याचं व्हिडिओ शूट करून. ते 12 दिवस त्याला पाणी नसूनसुद्धा ते एवढं छान आहे ना. पण एकच काडी आहे, पण पानं वगैरे आहे त्याला. तेच मी बोलते की आहे ना 2 दिवसात 3 दिवसात सुकतो म्हणून बोलतात पाणी नसेल तर. पण हे तुळस तसं नाही आहे, छान आहे माझा. आणि इथे बघा सीडीवरती सगळं धुवून वगैरे काढून घेते मी, एवढं नाही करत पण ठीक आहे. आणि मी आली इथे भांडी घासायला आणि नमनला काहीतरी मी ओरडत होती, ते काहीतरी तो बोलत होता म्हणून त्याच्यावरती रागवत होती. बिचारा ऐकून घेतो, काही बोलत नाही हा. पण काय करणार आता, त्याला बोलल्याशिवाय कोणाला बोलणार आहे ना. ठीक आहे, आता त्याला बोलून आहे ना नंतर मी सासायला लागते. आणि ताटामध्ये आहे ना म्हणजे मी ते काहीतरी अटकलेलं ते काढत होती. नाही तर तुम्हाला वाटेल की साबण म्हणजे छान व्यवस्थित धुतलं नाही की काय, पण धुतलेली काहीतरी अटकलेलं म्हणून ते काढत होती. आणि नमनकडे बघा एवढी जोरात ओरडूनसुद्धा मी आता हसत बोलते. असंच आहे आम्ही, टॉम अँड जेरी आहे. नमनचं आणि माझं खूप छान पटतं. आणि म्हणजे माझ्याशिवाय तो पण राहत नाही, त्याच्याशिवाय मी पण राहत नाही. एकमेकांना सोडत पण नाही, खरं सांगते. म्हणजे काही मुलं असतात तसं राहतात, पण आम्ही दोघं एकमेकांना खूप सपोर्टिव्ह आहे. आणि खरं म्हणजे ना मी नशीबवान आहे की नमन मला मुलगा होऊन भेटलाय, ते नशीबवान समजते. पसारा सर्व आवरलाय, पसारा आवरून आता झाडू मारून घेते. झाडू मारून झाल्यावर लादी पुसायची आहे. आज मी नमनबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे. कारण आहे ना तो खूप समजूतदार मुलगा आहे आणि हुशार आहे, खूप टॅलेंटेड आहे. भरपूर काय त्याच्यामध्ये चांगले म्हणजे सगळेच चांगले गुण आहेत. कोणाशी बोलण्यामध्ये असू दे, कोणाबरोबर बिहेवियर त्याचा असू दे, आणि माझ्याबरोबर असू दे किंवा ना खरंच. आणि मला खूप सपोर्टिव्ह पण आहे. काही कामामध्ये मदत करणं किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तो खूप हुशार आहे. आणि हे बघा त्याच्या हातामध्ये हार्ट शेपचं ते कटर होतं ना, ते त्यांची काकीची आहे. ती काकी म्हणजे मिंकी काकी. तो मिंकी काकी बोलतो, कारण अपू त्यांना मिंकी काकी बोलत होता ना, आणि तो पण मिंकी काकीच बोलतो. ते कधी आले तर तुम्हाला आहे ना नक्की मी दाखवे ना. खूप छान आहेत ते पण, खूप चांगले आहेत. म्हणजे नमनला खूप ते हे करतात, प्रेम करतात. म्हणजे नमन पण आमचं तेवढंच प्रेम लावतो, जीव लावतो त्यांना. काय पप्पा सांगतो बांधायला. ओके का मग कशाला राहू तिथं, तुला खेळायला आहे की ना म्हणा. इथे मी पटपट झाडू मारून घेते, कारण ना बहिणींची मिस्टरांचा फोन आलेला की मी तुम्हाला घ्यायला येतोय म्हणून. आणि त्यांना एवढं समजवलं तरी आहे ना ते शेवटी काही पाठी सोडतच नाही. मी बोलले की जाऊ दे, आता 2च महिने राहिलेत ना, आता काय थोडे दिवस आपण, ते पण एवढे जीव लावतात तर आपण पण थोडं तरी म्हणजे रेस्पेक्ट केलं पाहिजे ना त्यांचं. म्हणून मी पण निघाली. हे बघितले का, हे माझे आहे ना बहिणीचे मिस्टर. हे काय आम्हाला सोडत खाली बसा. हे काय माझी बहिणीचे मिस्टर आम्हाला काही सोडत नाही, तरी लास्टला एंड मोमेंटमध्ये घ्यायला आले. बघितले का, काय बोलायचं आहे ना. मी बोलले की आज रिलॅक्स करेन आणि घरी थांबेन म्हणून. हे बघा इथे बघा, सर्व त्यांच्या डोक्याच्या वरनं जाते म्हणून खसखस की बघा इकडे बघून घ्या. चला भेटू नंतर. तरी मी त्यांना बोलत होती तुम्ही येऊ नका, मी येणार नाही आहे म्हणून, पण ते काय ऐकतच नव्हते. आणि माझी बहीण त्यांच्यापेक्षा डबल, ती तर बोलत होती की जा तुम्ही घेऊन या, ती येणार नाही आहे बसमध्ये, तुम्ही गाडी घेऊन जा आणि घेऊन या. इथे पोरत 2 दिवस आहे ना छान मस्त राहतील. चला मंडळी, आम्ही चाललोय मार्केटला. बहिणीच्या घरी आलो आणि व्हिडिओ शूट करता नाही आलं, कारण आल्या लगेच जेवायला बसलो म्हणून. आणि तुम्हाला माझ्या बहिणीचे मिस्टर तर दाखवली ना, बोलली पण ना. चला आता मार्केटला निघालोय. मार्केटला पोचल्यानंतर तिथे कसं असेल मार्केट तुम्हाला दाखवते. ओके, मी आल्यासारखे जेवून निघाली यांच्याबरोबर मार्केटला. म्हणजे लक्ष्मी बोलली की चल तू पण, लक्ष्मी म्हणजे माझी बहिणीचं नाव हा. ती बोलली की चल तू पण मार्केटला आमच्याबरोबर. तर मी मार्केटमध्ये गेली. हे फुलं वगैरे बघा किती छान मस्त फुलं बांधलेले होते. आणि भाज्या तर तुम्ही विचारूनच नका, एकदम ताजी एकदम फ्रेश भाजी. आणि खरं सांगते मुंबईला सुद्धा असं भाज्या भेटत नाही. तरी हां, हे गावठी भाजी आहे, ठीक आहे, होतो असो. मुंबईचं मुंबईसारखं असतं, इकडचं इकडेसारखं असतं. आणि मी फर्स्ट टाईम असं मार्केट बघितलं आहे
म्हणजे गावचं मार्केट. आणि मला तर असं गावचं मार्केट माहिती नव्हतं, कारण हे टाईम इथे राहायला आली म्हणून त्यांच्याबरोबर जाऊन बघितल्यानंतर माहिती पडलं की हे मार्केट असं लागतं. आणि हे बघा सुकी मच्छी वगैरे. आणि आपल्या मुंबईसारखं तर सुकी मच्छी इकडे नसतात हां, कारण मुंबईचं मच्छी समुद्राचं असतो ना, समुद्राचं असतात म्हणून ते ताजी छान असतात. पण इकडचं मच्छी मला काय एवढं आवडत नाही. पण तरी मी बोलले की चल घेते. बोंबील आणि कर्दी नाही घेतलं, बोंबील घेतलं आणि ते सुकी मच्छी बारीक असतं ना ते घेतलं बस. आणि मी इथे जास्त काही भाज्या वगैरे घेतली नाही, कारण माझ्याकडे भाज्या होते शिल्लक थोडेफार. आणि अजून एक सांगते तुम्हाला, ही माझी बहिणीची सासू आहेत ना, ते पण भाज्या मला भाजीची शॉपिंग वगैरे करून झालं. शॉपिंग भाजीची शॉपिंग वगैरे करून झालेलं आहे. आता निघालो आयब्रोज करायला. तिला जायचं उद्या लग्नाला, त्याच्यामुळे आयब्रोज करायचे तिला. आणि हिला पण करायचं आहे. मला नाही करायचे, ही जबरदस्ती करते कर म्हणून. तर काय आपल्याला कुठे जायचं, आपल्याला कोण बघणार आहे की नाही. चला. व्हेरी गुड. क्लोज आहे, बघितलं, बंद आहे. बिचारीला आयब्रो करायची होती, पण काय करणार, पार्लरच बंद होतं. मग काय पचका झाला आमची. आणि तिचे मिस्टर बोलले की मला आता दूध पिळायचे, टाईम होतोय, चला निघूया आपण. काय बघत लेस पाणीपुरी, गोलगप्पा, पाणीपुरी बघत आहे. लक्ष्मी आमची पाणीपुरी बघत आहे. ते पण मांडी घालून बसले गाडीमध्ये बघा तिथे. आज बनवणार आहे पाणीपुरी बघता आम्ही. गोलगप्पा, पाणीपुरी. अजून जेवणाला असते डिनर मध्ये. दुसरं माझ्या सासू सासऱ्यांना आवडत नाही, त्याच्यामुळे काहीतरी दुसरं बनवायला लागतं. मग ते पण बनवायचं. हो डबल काम. काय कसं करायचं मंडळी ह्याच्याकडे आम्ही बनवू. गौतम काहीतरी बडबडतायत. हे बघा गौतम लई चिडवतायत मला आज. हा गौतम लई चिडीचा ना. छोटा फरक आहे की गौतम तुम्ही. आमची बंदर बघा, आमची बंदर बघा, आमची बंदर आणि आमचा बंदर. घे बेटा, तेवढंच सामान. सोनू सांभाळून राहा. हे आमचे पिल्लू बघा, हे आमचं पिल्लू. दाखव कसं बब्बर. हा आहे माझा बहिणीचा मुलगा मोठा. आणि आमचं पिल्लू काय बोलतंय की ना मी येणार नाही, मामाला सोडायला गेलो म्हणून. मंडळीला काय बोलतंय. आले माझ्या बहिणीकडे माझी मुलं आले की नाही ना, एकदम फ्रीली छान व्यवस्थित असतात हां. जे स्वतःच्या घरामध्ये पण तसे राहत नाही ते लोक, कारण ते लोक तेवढं जीव लावतात, प्रेम लावतात. आणि खरं सांगू, तिचे सासू सासरा आणि तिचा नवरासुद्धा खूप जीव लावतात. म्हणून तर मुलं माझी इकडे यायला एवढं हे करत असतात ना. आणि हा माझं पिल्लू बघा एवढं नाचतंय, त्याला काय माहिती एवढं, तो एवढा हॅपी असतो ना इकडे, एकदम फ्रीली असतो. आणि ना त्याच्या काकांच्या पाठी असतो. त्याचे काका बोलत होते तिकडे, मी चालतो ना तसं मला चालून दाखव. आणि तो बघा कसं चालतोय. तर लय म्हणजे ना मस्तीखोर नाही एवढं, पण ठीक आहे. तिचे सासू सासरे खूप चांगले आहेत, म्हणून तर आम्हाला तिकडे जायला एवढा आवडतो. नाहीतर कुठे आम्ही गेलो असतो ना. तर ठीक आहे, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. एका वर्षासाठी का नाही, पण गेलो, राहिलो. आता परत पुण्याला जाणार. पण आहे ना, त्यांना खूप मिस करणार, कारण एका वर्षामध्ये आम्हाला काय काय एक्सपिरियन्स भेटले आणि त्या लोकांनी किती आम्हाला सपोर्ट केलं आहे. काहीही असू दे, म्हणजे मेंटली खूप सपोर्ट केलं आहे. आणि खरं म्हणजे तिचे सासू पण आहे ना खूप छान आहे, खूप चांगले. आणि तिचे नंदा पण चांगले आहेत. असे काय बोलत नाही की तुझी बहीण येते राहते, मुलं येतात. माझा अप्पू आहे ना त्यांना खूप जीव लावतो. आणि खरं सांगू तर तिची नणंद पण आहे ना माझ्या अप्पूला खूप जीव लावते. आणि व्हिडिओ कॉल वगैरे करते, विचारते त्याला तुला काय पाहिजे, तुला काय आणू, मी उद्या येणार आहे. तो बोलतो मला लॉलीपॉप आण आणि मला येलो कलरचा चष्मा घेऊन ये. काय काय म्हणजे कारण आहे ना, आपण जीव लावला ना, पोरं समोरून आपल्याला पण जीव लावतात. खरं म्हणजे काय ते यशस्वी सावरकर याला आधार कार्ड. जा गो तू काका बघ काय करतले.
कुठं बळ पुदिना ती कांद्याच भाजी आहे बघ येतं बाकी हो जास्त भलतल्यावर तर सोना गुलाबाचे फुल गुलाब नाही ना वाव एवढं चांगलं आहे ना बडं ते ड्रॅगनचं हे ड्रॅगन प्लांट एवढं लय फुल सुटलंय हे काय करायचं ताकाचं कापिंग येते वरचं टाकते ते फुल तर चांगलं येते चांगलंच हे करा ना सांभाळा येते पण ना प्लांट कोथमीर घाल एक जरा इथं साईडला कुठं तर घेतलं ते तिथं आलं नाही आलं तर कापिंग घेतले वरचे कापा पुरा कापू नये नाही ते येणार तसं एक बिया लेक्कूस यायचं ते तसं ना बडू वरच्या कापिंग घ्यायच्या त्याच्या ये राहते ना कांडी तसं सोड असं हो येत आहे कोण बोलणार मी बघितलं युट्यूबात येत आहे तू बघ चेक कर कवात्र हाय स्किप पे हां आज हम देख रहे हैं हे जे काही नारळाचं आणि सुपारीचं बाग वगैरे दिसतंय ना आणि जमीन वगैरे हे लोकांचंच आहे म्हणजे माझ्या बहिणीचं आणि त्यांच्या नंदचं पण आहे तिथे बाजूलाच आहे तसं ते बहिणीचे मिस्टरच बघतात आणि कारण ते लोक बँगलोरला असतात ना ते लोक सारखं येऊन बघू शकत नाही ते लोक पण 15 दिवसांनी किंवा 20 दिवसांनी येत असतात बघत असतात आणि ह्यांचं घर एवढं मोठं आहे ना काय बोलू ते 2 चक्कर मारलं तरी पाया दुखायला लागतात आणि गवत वगैरे इकडे सर्व व्हायरस आहे कारण शेतकरी येत ना असतात ते इथे माझी बहीण आहे ना पुदिना कापत होती कारण आहे ना पाणीपुरी करायचं होतं ना म्हणून आणि त्यांच्या इकडे पुदिना किती भरपूर सुटलेले ना फक्त 1-2 काडीच काहीतरी ती लावलेली आणि भरपूर पुदिना सुटलेलं ते आणि जे काय पाहिजे असेल ना ती तिकडे म्हणजे मिरची असेल पुदिना असेल कोथिंबीर असेल कांद्याचं पात लागेल हाय मंडळी आमच्या नवऱ्याला विचारा कशाला आवडतं मावशीचं गाव म्हणजे इकडे आता सर्व चांगलं आहे नेचर आणि इकडे घर भरल्यासारखं लागतं म्हणजे असं एकटं पण नाही लागत इकडे कधी पण बोर नाही होत कोण आपल्यासोबत बोलत असतं नाही तर आपण काय करत असतो मग इकडे चांगलं लागतं जरा म्हणजे तेवढं बोर नाही होत आणि टाइम कसं जातं ते कळतच नाही इकडे म्हणून मावशीचं घर आवडतं ओके दाखवते छान मम्मा फुवा तिथं पोती कलर मारते तू बी करते तिथं नाही व्हेरी गुड ते पुवा आहे ना त्यालाच करते गौतम इन्हें समाचारा इन्हें समाचारा मम्मा 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 फुवा मारते चलो बस चल जाता हूँ देख चल ಗೊತ್ತು ನಾನು ಬರ್ತೀನಿ ಸಣ್ಣ ಅಪ್ಪ ನಾನು ಬರ್ತೀನಿ ನಾನು ವಿಡಿಯೋ ತೆಗಿಯಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇರೋದು ಅಪ್ಪ ನೀನು ಕಾರು गोतू काकाच्या व्हिडिओत काढींगे मला माझे फोनच काढींगे आहे ना मॅडम मला नमन आणि बहिणीचा मुलगा मिस्टर ते लोक ना डेअरीला दूध टाकायला जात होते आणि ते म्हणजे 5 वाजताचा टायमिंग असतो ते दूध टाकायला जातात ना संध्याकाळचं म्हणून नमन बोला की मला पण बघायचं आहे काका मला पण घेऊन चला हे बघा दुधाचं डेअरी आहे बघा ना किती प्युअर आहे चला फ्रेंड्स आता आम्ही इकडे दूध खायला आलो डेअरीमध्ये आता तिकडे काका काहीतरी काम करतात म्हणून मी इकडे आलोय आता जायचं आहे घरी पाणीपुरी बनवणार होती ना म्हणून ते बारीक शेव घेऊन येत होते ते लोक दूध टाकून डेअरीमधून घरी येताना ते शेव घेऊन येत होते आणि निसर्ग बघा किती छान आहे सुंदर आहे आणि ह्यांचं घरसुद्धा किती सुंदर आहे लांबून बघा किती मोठं दिसतो आणि आहेच खरं म्हणजे मोठं आवाजाला काय तर भिंगेनं चहा सांगितलं नाही बारीक गाला दोंड ಸ್ವಲ್ಪ ಶೇಕ್ ಮಾಡಬೇಕು जुना घरात कुठं ते राधा भिंगेत नाही
तिथंही आहे तिकडून दिसणार ना मग जरा केवढं दिसते तेवढं सोमवारनं. इकडून सनसेट कसं दिसतं अरे सराउंडिंगचं. इथं दाखव. हां 1 मिनटं. चल चल. 0.6 ते काय 0.6 0.6 मध्ये दिसत आला नाही ते. काय 0.6 मध्ये काढ नको. नाही म्हणत नेक्स्ट तू भी अंडा बैठ करियो क्लास करे चल अपू ले करा दे तू ले 4 नाही अपू चढ गला गला हां टाकलं तर कळते बघ. नको नको त्याने हे करता येते. तिथं माहित टाकलं ते बघ. तू आता का उठून गेलं तिकडं काय तू पडेल म्हणून नुसतं. चले ये प्रीतू हाय. काय बन क्लास है चल म्हणा कंट्रोल का ये मग ये जास्त इथं तेवढं ह्याच्यात ना लॉंग दिसत नाही मला तर हाईट. आपू काय खातले मग. अरे वा मंडळीला बी यावा बोल. काय काय मंडळी बोला. कोण जनरे म्हणते ती ना तसं मंडळी मंडळी म्हटलं तर एक पर्टिक्युलर ग्रुप. तेवढा वाकू नको अप्पो. चला मी व्हिडिओचं इथे सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ माझा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. ओके बाय. दाखवण्याचा प्रयत्न केला बहिणीचं घर पूर्ण. एन्जॉय.